बाळासाहेबांचा पुतळा मी मुलगाच जवळजवळ, तर त्या लहानपणापासून त्याला एवढासा असल्यापासून बघत होती मी, त्यामुळे मला उलट मजा वाटत होती की काहीतरी छान आपल्या हातून कोणातरी पुण्याचं काम करतंय. एवढे वर्ष झालं संसार करून तुमचं करिअर सुद्धा मॅनेज करताय. करिअर आणि संसार हँडल करण्यासाठी काय टिप्स द्याल? सासू चांगली शोधा. ती एक बाई तुमच्या पाठीशी उभी राहिली ना की खूप गोष्टी सोप्या होतात. पण शेवटी तो गिव्ह अँड टेक असतो. म्हणजे फक्त सासूकडून सगळी अपेक्षा करायची आणि आपण काही करायचं नाही असं तर होणार नाही. तिकडे ती वंदना आहे ना, वंदना ती वचा वचा बोलणार. पण बायको नवऱ्याला नेहमी विचारत असते की खरं सांगा ना की काय झालं. तुम्ही कधी प्रयत्न केला? काय खरं सांग, काय झालं, कसे गेले लोक गुवाहाटीला, असं काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला? मला वाटलं आमच्या यांचे संजयचे किस्से आहेत लई भारी, चला आता खाऊया शेवपुरी. म्हटलं अशी पुरी बोलणार. सिरियस हो गए तो मैं नर्वस हो गया. तर माझ्यासोबत सध्या सगळ्या लेडीज आहेत. हा आणि मी फक्त इथे जेंट्स आहोत, त्यामुळे कुठेतरी लेडीज मेजॉरिटी इथे दिसते, त्यामुळे मी सुद्धा नर्वस आहे. आणि आनंद तुम्ही बघताय, तुमचा चित्रपट येतोय बाई पण देगा देवा. बाई पण भारी देवा. सरपंच इथेच चुकले. नाही, मी मुद्दाम चुकलो. कसा नर्वसपणा दाखवण्यासाठी अरे अरे तुमचा चित्रपट येतोय. सगळ्यात आधी तुम्हाला केदार सरांचा फोन आला असेल की बाबा असा असा एक चित्रपट करतोय. याआधी आपण बघितलं की 2 भाऊ आहेत, हिरो हिरोईन आहे, आई मुलगा, असे अनेक कॅरेक्टर्स आहेत. पण या चित्रपटात 6 बहिणी अशी भूमिका होती, त्यामुळे तुम्हाला फोन आले असतील. तर तुम्ही असं विचारलं का बाकीच्या 5 कोण आहेत? पहिली गोष्ट, केदार सर फोनवरती आम्हाला विचारलं असतं तर आम्ही फोनवरतीच नाही सांगितलं. अच्छा. ते प्रत्यक्ष भेटायला आले, आम्हाला प्रत्येकीला भेटायला आले आणि त्यांनी विचारलं. तो आदर त्यांनी दाखवला आम्हाला, म्हणून आम्ही ऐकून घेतली स्टोरी आणि ताबडतोब हो म्हणालं. तोपर्यंत कोण काम करणार आहे हे विचारलं सर नाही. त्यामुळे स्टोरी आवडली, कॉन्सेप्ट छान होती, म्हणून आम्ही हो म्हणालो. बाकीच्या 5 कोण असं कधी विचारलं? नाही, मी नाही विचारलं. नाही, हो मी पण नाही मी विचारलं होतं, पण पुढे पहिल्या फोनवर एकतर आपण भेटूया, काहीतरी काम आहे एवढं झालं. मग भेट झाली, मग त्यांनी स्टोरी सांगितली साधारण, मग हो मी करते असं झालं. पण तेव्हाच मी हा प्रश्न विचारला की बाकीच्या 5 बहिणी कोण असतील, आणि ही नावं ऐकल्यावर मी खुशच झाले एकदम. आणि हीच नावं होती, कारण केदारला पहिल्यापासून ह्याच 6 जणी हव्या होत्या फिल्ममध्ये. अच्छा. तर आता ही झाली, समजा तुमचं पडद्यावर तुम्ही बहिणी बहिणी आहात, तर तुमच्या आयुष्यात देखील तुमच्या बहिणी असतील, सख्या बहिणी असतील. चित्रपट तुम्हाला मिळाला, तुम्ही त्यात काम केलं, चित्रपट पूर्ण झाला, तेव्हा तुमच्या बहिणीशी बोलताना काही वेगळं जाणवलं चित्रपटानंतर? फारसं नाही मला, कारण आमच्या बहिणींचं एवढं बॉन्डिंग आहे, त्यामुळे जे तुटलं असेल तर आम्ही जुळवण्याचा मात्र नक्की प्रयत्न केला असता. काही छोट्या छोट्या मुद्द्यांवरनं घरात घरगुती भांडणं होऊ शकतात. लहानपणी खूप भांडायचो एकमेकींच्या, झिंज्या उपटायचं सगळं. पण जेव्हा जेव्हा अक्कल यायला लागली, हळूहळू कळायला लागलं की आपल्याला त्यांच्याशिवाय कोणी नाही, त्यांना आपल्याशिवाय कोणी नाही, तेव्हा आम्ही आपलं जुळवून घ्यायची सवय पडली. आणि मग ते प्रेम, वात्सल्य, मायाळूपणा सगळा प्रत्येकी स्त्रीमध्ये असतो, आणि तशीच ती कणखर पण असते. तर हे सगळे भाव आमच्याकडे होते, म्हणून आम्ही प्रत्येक प्रसंग निभावून नेला, भांडणांवर मात केली आणि एकमेकांना धरून घट्ट अजूनही इतके वर्ष आहोत. मग चित्रपटाच्या सेटवर तुम्ही बहिणींनी भांडणं केली की नाही? कधीच नाही, अजिबात. म्हणजे काय असतं? नाही, मस्ती केली. बहीण भावाची भांडणं मस्ती मस्ती खूप केली. नाही, बहीण भावाची असतात भांडण, आणि भांडण मग इतकी विकोपाला जातात की जन्मात तोंड सुद्धा बघत नाही, असं पण असतं. अशी पण होतं. पण आमच्या आता आम्ही उद्याच कधी भेटतोय अशीच चर्चा आमच्यात अजूनही आहे. आणि आम्ही व्हॉट्सअप ग्रुप केला तो आम्हाला तोडायचा नाही, आम्ही तो चालू ठेवणार. 6 आम्ही जणी आहोत, आणि केदारला अजून मधून केदार डोकवतो. बेला आहे, सना आहे, त्यामुळे कोर फॅमिली आहे तशी. अच्छा. खरं तर केदार सर हवे होते, कारण की मला मदत झाली असती. त्यांची मान दुखते, कारण त्यांनी खूप मान मोडून आमच्याबरोबर काम केलं, म्हणून मला मदत झाली असती, त्यामुळे मी त्यांची वाट बघत होतो. पण आता मी एकटा पडलोय. माझा प्रश्न आता तुम्हाला आहे की या चित्रपटात तुमचा रोल जो आहे थोडासा मॉडर्न लुक आहे, थोडा वेगळा भूमिका आहे. याआधी तुम्ही कसं अगदी ट्रॅडिशनल लुकमध्ये, साडीमध्ये वगैरे होतात, ही भूमिका थोडी वेगळी आहे. यात आधीच्या भूमिका आणि ही भूमिका वेगळेपणा म्हणजे मी स्वतः एवढी कॉन्शियस होते की ते छोटे कपडे घालायचे विथ दिस टाईप ऑफ
फिजिक आणि गेटअप. आणि गेटअप आणि असं मॉडर्न मी असं कधीच नाही केलंय बाहेर. म्हणजे नॉर्मल लाईफ मी बऱ्याचदा वेस्टर्न कपडे घालते, पण स्क्रीनवरती ते घालण्याचा मला खरंच कॉन्फिडन्स नव्हता, नाही आहे अजूनही. पण या फिल्म मधल्या रोलसाठी ती गरज होती. दॅट्स वाय आय वोर दॅट. आणि मग त्याच्यात जे माझे रेड कलरचे केस वगैरे आहेत, काय लायनर लावते मी, त्याच ते जे भांडण म्हणताय ना, तर तसं भांडण मीच यांच्याशी करायचे की हे मला खूप वाईट दिसतंय, आणि ह्या म्हणायच्या नाही ग चांगलं दिसतंय, आम्ही लावून दाखवू का तुला, असं करून म्हणजे माझ्यासाठी फार ते कॉन्ट्रास्ट मध्ये आहे. तो लुक मी कधीच स्क्रीनवर केला नाहीये. सो मला त्याचं थोडं अजूनही प्रेशर आहे. तिचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून एक दिवस सना आणि तिची मैत्रीण सेम मेकअप आणि गेटअप करून आल्या तिच्यासाठी मुद्दाम. पण अजूनही तिला वाटतंय की तिला तो गेटअप चांगला दिसत नाही. आता तुम्ही प्रोमो मध्ये बघितलंय सगळ्यांनी, कोणाला तरी असं वाटतंय का की तिला हे काय आता तोंडावरती मला हो आम्हाला कॅरेक्टर बरोबर तो खरंच छान दिसतोय. हो खरंच पडद्यामागचे. तुमचा एक एकूणच हे प्रमोशन सुरू असताना एक गोष्ट फार गाजली, ते म्हणजे सूप, चंदन सूप. हा प्रश्न आता खूप रिपीट होतोय. म्हणजे त्यात तुम्ही म्हणालात की रिपीट प्रश्न झाले तर आम्ही उत्तर टाळू, पण मी तो प्रश्न विचारणार आहे. तो चंदन सूप नावाचा जो प्रकार आहे. नाही, माझ्या ड्रायव्हरचं नाव चंदन आहे आणि तोच माझं बॉयचं पण काम करतो. आणि संध्याकाळी जेव्हा आमचा नाश्ता ब्रेक असतो त्यावेळेला आमच्या सेटवरती कधी वडापाव असतो, कधी मिसळ पाव असते, असं सगळं असतं. आणि मुळात एवढं मला आवडत नाही, त्यामुळे ते संध्याकाळी ते खाणं म्हणजे सेटवरचं जर आम्ही खायला लागलो तर आहे ही खुर्ची मावणार नाही, मला त्याच्यावरच बसायला लागलं असतं. आणि मुळात मला खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत जरा खाण्यावरनं, म्हणून मी त्याला आपले पदार्थ शिकवून ठेवलेत. आणि त्यातल्या त्यात मग सूप हा सगळ्यात, माझ्याकडे एक सूप मेकर आहे. त्या सूप मेकरमध्ये अक्षरशः 20 मिनिटात सूप तयार होतं आणि ते सोपं पडतं मग घाईघाईत करायला. आणि माझ्याबरोबर मग बाकीचे पण सगळे घेतात. सूप हे कधी चांगलं असतं आणि मी खूप मेंटेन केलंय स्वतःला. थोड्या वेळात इथे शेवपुरी येणार नाही, हे जे माझं आहे ते मी मेंटेन केलंय ना, जाड ना बारीक, वर्षानुवर्ष मी आहे तेवढीच आहे. मला ते मिसळ पाव वडापाव येतो आणि मी ते खात नाही. आता थोड्या वेळात येणार आहे शेवपुरी. पण शेवपुरी डाएटच आहे, बटाटा तेवढंच आहे. शेव तळलेली नसते, पुरी तळलेली नसते. ते नाही, नुसती तसं नाही, ते वेगळा प्रकार. ह्या बहिणी शोभतायत. तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की तुम्ही लेखनही करता, अभिनय करता. यावेळेस थोडंसं लेखन आणि अभिनय या दोन्ही गोष्टी, म्हणजे अभिनय करताना कुठेतरी लेखन करणं सोपं वाटलं की हा अभिनय करताना सोपं वाटलं बहिणीचा? असं सोपं कठीण काहीच नसतं. जे आपण एन्जॉय करतो ते करायला सोपं वाटतं. कुठलं जास्त एन्जॉय करता? दोन्ही त्या वेळेला, कारण इतकी वेगळी मजा आहे ना दोन्हीची. म्हणजे अभिनयात सुद्धा मालिका करत असला तर वेगळी मजा आहे, फिल्म्सची वेगळी आहे, नाटकाची आहे, तसंच लेखनाचं सुद्धा असतं. त्यामुळे त्या वेळेला जे समोर असेल, फक्त त्यात एवढं करावं लागतं की जेव्हा लिहित असेल मी तेव्हाच लेखक जागा असतो माझ्यातला, तेव्हा मग ऍक्ट्रेस येत नाही त्याच्यात. आणि मुख्य म्हणजे जेव्हा ऍक्टिंग करत असेल तेव्हा मग माझ्यासमोर एका वेगळ्या रायटरनी दिलेल्या लाईन्समध्ये अरे हे असं असायला हवं होतं, अरे हा स्क्रीन प्ले असा असायला हवा होता, अरे हे असं लिहायला हवं होतं, असं जर मी करत बसले तर वाट लागेल, माझी वाट लागेल, त्या लेखकाचीही वाट लागेल. त्यामुळे मी अभिनेत्री असताना स्वतःला बाजूला काढते आणि फक्त अभिनेत्री म्हणूनच मी बघितलं. असं जेव्हा करता येतं ना ऍक्च्युली, तेव्हा मग सगळं सोपं होतं, मग करायला मजा येते मुख्य म्हणजे. आणि ते लिहिलेलं चांगलंही होतं ना त्यामुळे. हो. पण काही प्रोजेक्ट्स, आता इथे तर फारच सुंदर स्क्रिप्ट होतं, पण असं होऊ शकतं बऱ्याचदा की जे लिहिलंय ते मला पटत नाही लेखक म्हणून. पण अशा वेळेला मी जर ऍक्टिंग करत असेल तर मग मी माझ्यातला लेखक आणू नाही शकत तिकडे, म्हणजे फक्त मारामाऱ्या होतील. कारण त्यामुळे ते सेपरेट ठेवता आलं की सोपं होतं. सेटवर तुमच्यापैकी कोणती बहीण सगळ्यात अवली होती? म्हणजे अवली सगळ्याच आपापल्या पद्धतीने. त्यात एक लेवल असते बाबा, आम्हाला सांगावं का लागते तेच मला कळत नाहीये. नाही, तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे आम्हाला. पण तुम्हाला तर सगळ्यांना माहिती कोण अवली येते, आम्हाला सांगण्याची गरजच नाहीये. काय अवलीपणा तू माझ्याकडे का बघतोय? तुम्ही अवलीपणा काय केला? मी अवली जन्मताच आहे, म्हणजे सेटवर म्हणतोय. नाही सगळीकडे तशीच अवलियात आहे मी. अवली नाही रे, अवली हा शब्द आहे. सेटवरती वेगळं काही करायला लागत नाही, तशीच आहे अवलिया. नाही म्हणजे मला वेगळं काही करायला लागत नाही, मी तशीच आहे. मी बेरड आहे, मी बेधडक आहे,
मी काय वाटेल ते बोलते. आता तो बोलले मी तेच प्रश्न उत्साहाचा धबधबा आहे ती. तोच प्रश्न विचारायचा म्हणून मी पुन्हा त्यांच्याकडे बघितलाय. राज ठाकरेंचा लव्ह लेटरचा एक मुद्दा खूप त्या प्रमोशन मध्ये घालतो. मी प्रश्न तो विचारणार नाही. तुम्ही सांगून झाले की मी देत होते. तुम्ही ते लव्ह लेटर उघडून कधी वाचलंय हे मला विचारायचं. मी नाही केला हा ओलीपणा मी केला नाही कारण तो पुढे जाऊन राज ठाकरे होणार होता माहित होतं मला. किंवा एखादं तोच लिहिलं नाही ना पत्र. तुम्हाला असं कधी वाटलं की बाबा बघावं काय नाही काय बाळासाहेबांचा पुतळा मी मुलगाच जवळजवळ तर त्या लहानपणापासून त्याला एवढासा असल्यापासून बघत होते मी. त्यामुळे मला उलट मजा वाटत होती की काहीतरी छान आपल्या हातून कोणातरी पुण्याचं काम घडतंय. आणि ते त्या मोहन वाघांच्या पाठीमागे हे सगळं चाललं होतं. त्यामुळे त्यांनी खांब म्हणून माझा आधार घेतला होता. कारण मी मोहन काकांची नाटकं करायची ना सगळी. त्यामुळे हे नाटक मी जरा जपून सांभाळून कुपितपणे केलं. पण मला मजा आली तेव्हा. आणि नंतर जेव्हा त्यांना कळलं की तुम्ही असं लेटर तेव्हा काय नाही शेवट त्यांना आवडलं. मग तर मुलगी बाजूला राहिली जावयाला डोक्यावर घेतलं त्यांनी. मग सगळंच छान होतं. त्यांनी आयुष्यात एक मोठं काम केलंय त्या अर्थाने. तर आपल्यासोबत काही आमचे ऑडियन्स आहेत ते वाट बघतायत की तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. तर पहिला प्रश्न कोण विचारणार आहे? आम्ही असं पहिल्यांदा बघतोय की मागे ऑडियन्स आहे आणि आम्ही आम्ही मला पाठीमागे आहेत. पहिला प्रश्न आपल्या पाठीमागे तुम्ही बघू प्रेक्षक उभे आहेत, शकता. म्हणून आपला हिट होतो सिनेमा. फक्त आता यांचाच प्रॉब्लेम आहे. तर हा प्रश्न कोणासाठी? माझं वाक्य फुकट गेलंय पण मी परत परत आपल्या पाठीमागे प्रेक्षक उभे आहेत म्हणूनच आपला सिनेमा हिट गेला. प्रोमोचं वाक्य आहे ना. सगळ्यात पहिला सगळ्यांना नमस्कार. सगळे म्हणजे तुम्ही सगळ्याच एवढे वर्ष झालं संसार करून तुमचं करिअरसुद्धा मॅनेज करताय. तर आमच्यासारख्या नवीन लग्न झालेल्या मुलींना तुम्ही करिअर आणि संसार हँडल करण्यासाठी काय टिप्स द्याल? सासू चांगली शोधा. झालंय ऑलरेडी. बस बाकी नवरा गोड बोला, कॉम्प्रोमाइज करा. कारण आपण आता सगळीकडे कॉम्प्रोमाइज करतोच. मग घरात करायला काय हरकत आहे? ज्याने दोन्ही तू सुखाने करू शकशील. आणि सगळं होतं आणि सोपं असतं ग. थोडस गोड बोललं की खूप काय छान. आणि थोडं तिच्या मनाप्रमाणे पण वागलं ती आपल्याला आपल्या मनाप्रमाणे खूप वागायला. ते असं म्हणतात तोंडात साखर ठेवून चालावं तसंच. आणि खोटेपणा करू नको. खोटेपणा करायचं म्हणजे कन्फर्म करा. मिळालं तुझं उत्तर तुला. तूही आम्हाला विचारू शकतोस ना प्रश्न. असं काही नाहीये. माझा प्रश्न सर्वांसाठी आहे. जसं रीलमध्ये डान्स करता तुम्ही आणि जसं प्रमोशनसाठी मंगळागौरीचा डान्स केला तो अनुभव कसा होता? धमाल. आम्ही तालीम केली ह्याची व्यवस्थित. फुलवा खामकरच्या स्टुडिओमध्ये 2 दिवस आम्ही तालीम करत होतो आणि खूप मज्जा केली. तालीम करतानाच आम्ही खूप मज्जा केली. एक तर ही डान्स अप्रतिम करते त्यामुळे तिला फार धमाल मजा वाटते. आमच्या दोघींची मी पण करते. रोहिणी पण डान्स शिकले पण मी आणि ही अजिबात. आणि आम्हाला दुसऱ्याच्या तालावर नाचायला आवडत नाही. एक्झॅक्टली. त्यामुळे आम्हाला फार कठीण जातं. फार कठीण गेलं. एक स्टेप झाल्यावरती दुसरी काय स्टेप हे पण नव्हतं आठवत. खूप प्रॅक्टिस करून पण. आणि ह्या बायका थोडी प्रॅक्टिस करून यांना सगळंच येत. खूप मजा येत होती आम्हाला. नाही पण इट वॉज. आणि शूटिंग करताना जास्त मजा आली कारण आमचे जे सगळे कॉस्ट्युम्स केले होते ते दागिने खूप छान दिले होते. खूप छान दिसत होतो. त्यामुळे अजून मजा आली. आणि आमच्याबरोबर खरं मंगळागौर खेळणाऱ्या बायका होत्या आणि त्यांनी काही स्टेप्स आम्हाला दाखवल्या. त्यामुळे खूप मजा आली आम्हाला हे करताना. मजा आली. खूप दंड बैठका काढल्या. पाय दुखले. कटकटमध्ये होतं ना शूटिंग ऍक्च्युली. आणि आम्ही गाणं जेव्हा ते शूट केलं मंगळागौरीचं शेवटचं तेव्हा बाकीची फिल्म आम्ही कोविडच्या आधी शूट केली होती. आणि फक्त हे गाणं पहिल्या लॉकडाऊन नंतर सप्टेंबर 2020 मध्ये आम्ही शूट केलं. त्यामुळे तेव्हाचं वातावरण तुम्हाला आठवत असेल तर सगळे मास्क मध्ये होतो. सगळे दूर दूर सोशल डिस्टन्सिंग होतं. त्या सिच्युएशन मध्ये आम्ही ते गाणं शूट केलं. कारण जस्ट परवानगी मिळत होती 50च्या युनिटमध्ये वगैरे असं शूट करायची. आणि आमचं तेवढंच गाणं राहिलं होतं. त्यामुळे ते करणं भाग होतं फिल्म पूर्ण करण्यासाठी. त्यामुळे एकीकडे असं ते सगळं बॉन्डिंग होतं आणि दुसरीकडे सोशल डिस्टन्सिंग होतं शूटिंगला. नाही पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात आता दीपा परत तिने गाठोडं जे असतं जमिनीवर ते केलं. आम्ही दोघींनी होडी केली. मी आणि रोहिणीने. अत्यंत अवघड असतं ते केलं आम्ही. पण प्रत्येकीने त्या मनाने खूप छान. या मुलांना तर माहितही नसेल गाठोडं म्हणजे काय, होडी म्हणजे काय. तुम्ही खेळलात का कधी? ते बघा म्हणजे नाही
बघितलं कुठे YouTube लग्न झालंय ट्रेलर ना, मध्ये बघितलं. मग तुझ्या सासूला सांग आता मंगळागौर माझी असं सांग सासूने, सगळ्यांना बोलव. आणि आता तर मंगळागौरीचे ग्रुप्स पण असतात, म्हणजे त्यांना बोलवूनही तुम्ही करू शकता, त्यांच्याबरोबर शिकू शकता, खेळू शकता. खूप छान गाणी असतात. प्रत्येक वेळेस काय पब मध्येच जायला पाहिजे असं नाही, त्याचा खूप मजा करू शकता. मला तुझाच अँगल आहे ना त्याच्या. बरोबर अँगल आहे तुमचा. हेही एन्जॉय करा जरा. ह्या वयातही तुम्ही सगळेच खूप उत्तम काम करता. इशी पुढे या वयातही म्हणजे इतके यंग असून काम करताय, तर तुम्ही काय डिफिकल्टी फेस करताय? म्हणजे कसं यंग असताना काही डिफिकल्टी तरी थोडं असतात काही कशाच्या बाबतीत म्हणते? इंडस्ट्री या वयात आता काय येणार? नाही काय आहे, यांना काहीच प्रॉब्लेम नाही. मी सर्वात लहान असल्यामुळे मला जरा लाईन मारणारी फार माणसं समोर असायची, आणि मग नक्की कोणाला आपण हा प्रश्न होता. पण असं नाही गंमत केली नाही, आणि आम्ही होतो ना म्हणजे तू सांग. मला तर असं वाटतं डिफिकल्टीज काय ह्याच फक्त फील्ड मध्ये नाही, तुम्ही जाल तिकडे डिफिकल्टीज असतात, जाल तिथे चांगली वाईट दोन्ही माणसं असतात, वेगवेगळ्या सिच्युएशन्स असतात. तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे की त्या सिच्युएशन्स तुम्ही कशा प्रकारे हँडल करायच्या आणि टॅकल करायच्या. माणसं काय हजार चांगली पण आणि तुम्ही स्वतः एवढे स्ट्रॉंग समोरच्या समोर जर गेलात, प्रेझेंट झालात, तर कुणाची ताप नाही आपल्याला हात नाही. लावायची. हो मग काय तर तुम्ही तेवढी ताकद स्वतःमध्ये निर्माण करायला पाहिजे. बाई पण भारी. उलट आमच्या इंडस्ट्रीचा एक फायदा मला असं वाटतो की आम्ही कधीही काम थांबवू शकतो आणि कधीही पुन्हा चालू करू शकतो. हा आमच्या इंडस्ट्रीचा खरं तर फायदा आहे. तर आता थांबायचा इंटरव्ह्यू आपण थांबायचा तुमच्यामध्ये तुम्ही निर्माण करायला पाहिजे. शेवपुरी आली तुमच्यातच तुम्ही निर्माण करायला पाहिजे. सो ट्रू. कुठच्याही ह्याला. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आत्ताच दिलंय. परत वयाचा मुद्दा आलाय. पण माझा प्रश्नच विचारत नाहीये, उत्तर दिलं फक्त. माझा प्रश्न असा होता की तुम्हा सगळ्यांना इंडस्ट्रीमध्ये आता भरपूर वर्ष झालेत, सो सुरुवातीच्या काळामध्ये हे जे बाईपण आहे ते किती भारी गेलं होतं या इंडस्ट्रीमध्ये? खरं तर तुम्ही संसार आणि घर संसार आणि नाट्य संसार किंवा ही इंडस्ट्री कुठेही काम करत असला की 9 to 5 जॉब करणारे आणि आमच्या टाईमटेबलमध्ये एवढा वास्ट फरक असतो ना की त्याच्यासाठी घरच्यांना तयार करणं, त्यांची वृत्ती तयार करणं, आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा तयार ठेवणं हे फार गरजेचं असतं. आणि ते करायला जरा जास्त अवघड आहे, आणि ते करणं जरुरी आहे. थोडी मेहनत घ्यावी लागते. कारण काही झालं किती आपण म्हटलं बाई पण भारी देवा, तरी सुद्धा पुरुषाचं वर्चस्व सोसायटीतलं आपण अमान्य करू शकत नाही. पण त्यांना हेही कळलं पाहिजे की तू करतोयस तसं काम मी पण करते, माझा आनंद पण आहे त्यातनं, माझ्या व्यवसायातनं पैसे पण आपल्या घराला मिळतात, आणि मला माझं स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी उभं राहायचं आहे मला. त्यामुळे खूप कठीण नाही आहे, पण खूप सोपं पण नाहीये. हा म्हणजे मला पण असं वाटतं की आफ्टर लग्नाआधी ना बऱ्याच गोष्टी सोप्या असतात, कारण आपण आपल्या आईच्या घरी असतो, जबाबदारी नसते, काहीच हे नसतं. पण आफ्टर मॅरेज ना हे बघ शेवटी असं असतं, तुम्ही उचलाल तेवढी जबाबदारी. तुम्ही जर हातावेगळंच करायचं सगळं ठरवलं तर मग ते काय फार सोपंच होऊन जातं. पण ती तारेवरची जी कसरत असते की सासरच्यांना पण सांभाळायचं, तुम्ही त्यांच्याकडची जी फंक्शन्स असतात ती पण अटेंड करायची, शूटिंग्स करायचं. आता मी तर जेव्हा काम करत होते तेव्हा तर मी बऱ्याचदा 9 to 9 शिफ्ट करायचे आणि मग पुन्हा 9 to 2 पण शिफ्ट करायचे. काही किसी रोज, हम 5 आणि अशा 2-3. शिवाजीराजे भोसलेच्या वेळेस तर मी कंटिन्यू अशा प्रकारे शूट केलंय. पण तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही स्वतःही एफर्ट घ्यायला पाहिजे. सगळ्यांची मनं राखा. आणि सोपं आहे ग तसं, फार कठीण नाहीये, पण ते फार सोपंही नाही. फार सोपं नाही. इधर वे तुम्हाला पण बोलायचं असेल. माझ्यासाठी परत तेच उत्तर आहे या प्रश्नाचं सुद्धा. सासू ती एक बाई तुमच्या पाठीशी उभी राहिली ना की खूप गोष्टी सोप्या होतात. पण शेवटी तो गिव्ह अँड टेक असतो. म्हणजे फक्त सासूकडून सगळी अपेक्षा करायची आणि आपण काही करायचं नाही असं तर होणार नाही. त्यामुळे तो गिव्ह अँड टेक असतो. सासू ही लॉटरी असते. ती जर तुम्हाला लागली ना तर तुमचं पुढचं करिअर, तुमचं आयुष्य या खूप गोष्टी सोप्या होतात.
त्यामुळे जरा थोडा गिव्ह अँड टेक देऊन थोडा आपल्या बाजूनी सुद्धा एफर्ट करून आणि काय वातावरण छान ठेवायचं. माणसं तोडणं फार सोपं आहे, जोडणं आणि धरून ठेवणं हे फार कठीण असतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला एफर्ट्स दोन्ही बाजूनी केले. म्हणजे फार थोडे असतात. तुम्ही एक हात दिलात की तुमच्याकडे पण हात आला पाहिजे, तुम्ही 2 हात दिले तर दोन्ही हाताने पकडलं पाहिजे समोरच्यानी. ही ताकद आपल्यामध्ये असते आणि ते सोपं असतं करणं, फक्त एफर्ट्स घ्यायला लागतात त्याच्यासाठी. माझ्या नशिबाने माझ्या सासरी सगळेच जण नाटकात, सिनेमात आणि मॉडेलिंग वगैरे करत होते, त्यामुळे मला फुल सपोर्ट होता घरातनं. माझ्या सासूने मला सांगितलं जोपर्यंत मी उभी आहे तोपर्यंत तू काहीही कर, माझा फुल सपोर्ट आहे. म्हणजे पुन्हा तेच की तुमच्या बाईला सपोर्ट असला ना की तो संसार खूप छान होतो. मी आधी ते सासूची आणि तुमची पत्रिका जुळली पाहिजे, खरंय. बाकी ठीक आहे. ते आपण बघून घेतो. इन दॅट वे वी आर रिअली लकी. खरंच. आणि घरच्या सगळ्यांचा सपोर्ट होता, म्हणजे इव्हन माझ्या नंडेचा सपोर्ट आहे मला, माझ्या आईकडनं तर आहेच सगळ्यांचा सपोर्ट. आणि तरी म्हणूनच आम्ही इतकं नाचू शकतो, नाहीतर अशक्य आहे. तुम्ही मागच्याच माझ्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की 28 वर्ष तुमच्या एका पायाचा तुम्हाला खूप प्रॉब्लेम होता आणि तरीही तुम्ही काम करत होतात. सो तुम्ही आता डान्ससुद्धा केलात. सो हे सगळं कसं मॅनेज करता तुम्ही? जिद्द, तुमची इच्छाशक्ती जर चांगली असेल ना तर तुम्ही हे करू शकता. आणि आपला स्वप्नाचा ध्यास तुम्ही घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे काही करावं लागेल ते करण्याची तुमच्यामध्ये ताकद तुम्हीच निर्माण केली पाहिजे. मेंटली दुसरं कोणीही देत नाही. त्याच्यासाठी तुम्ही मेडिटेशन करा, हिलिंग करा, एक्सरसाइज करा, तुमची फूड मॅनेजमेंट जी असेल ती करा. पण तुमचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं असेल त्याच्यासाठी तुम्हालाच झटायला लागतं. आणि मग आपल्या आजूबाजूचे सगळे आपल्याला सपोर्ट करतात. आणि त्याच्यासाठी माझी जी इन्स्ट्रक्टर होती तिने मला सपोर्ट केला, माझ्या एका मित्राने सपोर्ट केला. तिथे मला डान्स प्रॅक्टिस करायची होती, ती सकाळी 5:30 ते 7:30 त्याचा क्लास मला अवेलेबल करून दिला. किंवा माझी एक मैत्रीण ती हिलिंग करते, मला तिने हिलिंग दिलं मला. माझ्या मुलीने मला सपोर्ट केला, माझ्या ड्रायव्हरने सुद्धा सपोर्ट केला. कारण आम्ही महिन्यातून 2 दिवस मी पुण्याला जायचे प्रॅक्टिससाठी माझ्या गुरूंकडे. तर सकाळी मी 5ला निघायचो, पुण्यामध्ये आम्ही 8 वाजता हजर असायचो आणि आम्ही तिकडे प्रॅक्टिस करायचो. कारण पूर्ण दिवस मला तिथे तालीम करायला लागायची. तर ते सगळं करून मग आम्ही मुंबईत परत यायचो रात्री 12-1 वाजता आणि पुन्हा दुसऱ्या शूटिंगला आम्हाला 10 वाजता पोचायचं असायचं. त्यामुळे त्याचा मला फुल सपोर्ट होता. त्याने कधीही तोंड वाकडं केलं नाही, त्याचा मला फुल सपोर्ट होता. म्हणजे आपल्याला सपोर्ट करणारे खूप जण असतात. तुमचा एकतर हेतू स्वच्छ आणि शुद्ध पाहिजे आणि तुमची इच्छाशक्ती पाहिजे की मला हे करायचंच आहे काही झालं तरी. मग आपल्याला आपलं शरीर पण साथ देतं. वा वा सुकू. अरे आम्हालाही संधी द्या. हां, आला कुणाचे? मोने सरांची ते आठवण. मेन. हां, जेव्हा तुम्ही सगळे 6 जणी एका फिल्ममध्ये काम करणार आहेत आणि ते तुम्ही मोने सरांना सांगितलं तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती आणि त्यांचे किस्से काय आहेत? मग त्यांनी मित्रांसोबत काम केलंय तेव्हा त्यांनी काहीतरी किस्से? नाही ते किस्से मला माहिती नाही आहेत, कारण त्याच्याकडे कधीच कुठल्या गोष्टीचे प्रूफ नसतात. तुम्ही ऐकले असेल किस्से. जो ते किस्से सांगतो आयदर अजितजी आयदर तो माणूस गेलेला असतो किंवा तो इथे नसतो. त्यामुळे तुम्ही त्याला विचारू शकता. त्यामुळे ते मला माहिती नाही. पण आनंदच झाला कारण त्याने वंदुमावशीवर कित्येक वर्ष काम केलंय. सुचित्रा तो शिल्पा तर त्याची मैत्रीणच आहे. आणि बाकी काय सगळं छानच होतं. आणि केदार होता मुळात आणि त्याच्याच मित्राने प्रोड्यूस केलं अजित भुरे. त्याच्यामुळे त्याला खात्री होती. आणि आधी आम्ही एका नाटकात पण एकत्र काम केलंय, 5 आम्ही मैत्रिणी. त्यामुळे त्याला माहिती आहे की आम्ही सगळ्यात एकमेकांना सांभाळून घेणार. त्यामुळे त्याला कधीच असं वाटलं नाही, त्याला मजा वाटली. तो म्हणाला झालं धुमाकूळ घालणार तुम्ही आणि तिकडे ती वंदना आहे ना, वंदना ती वचा बोलणार. पण ते चांगल्या पॉझिटिव्हली, म्हणजे असं हे नाही त्यांनी केलं, पॉझिटिव्हली त्यांनी घेतलं की झालं असं. ते त्याने सगळ्यांना बघितलेलं आहे. इतक्या वर्ष आम्ही सगळे इंडस्ट्रीत काम करतो त्यामुळे त्याला माहिती आहे की काय आहे ते. त्यामुळे त्यालाच खूप मजा आली. आणि तो आता सुद्धा त्याला म्हटलं की काल आमचं एक स्पेशल स्क्रीनिंग झालं तर म्हटलं येशील का? नाही मी थिएटरमध्ये सगळ्या प्रेक्षकांबरोबर बसून बघणार की ते काय करतात तुमची एंट्री झाली. आदेशचं पण तर हा सुद्धा एका परीने आम्हाला सपोर्ट आहे नवऱ्यांचा असं मला वाटतं की त्याला आपल्या बायकोचं, आपल्या मैत्रिणीचं, आपल्या सहकलाकाराचं कौतुक आहे की हे करणार म्हणजे छानच करणार. त्याच्या मनात कधीच असं येत नाही की हे काय माहिती काय करणार आहे, असं कधीच नाही येत त्याच्या मनात. तर माझा प्रश्न सुचित्रा तुमच्यासाठी आहे की खरं तर मी राजकीय पत्रकार आहे, मला यांनी आणून बसवलं इम्पॅक्ट प्लेअर म्हणून. आता माझा प्रश्न मी विचारतो
अरे देवा, तुमचे पती कठीण. राजकारणात आहेत, ते चांगल्यापैकी राजकीय सक्रिय आहेत. ते जेव्हा शिवसेनेत 2 गट पडले, ते घरी येत असतील, दिवसभर सगळ्या गोष्टी चालू होत्या, चर्चा होत्या, तेव्हा तुमची त्या गोष्टीवर काही चर्चा व्हायची? नाही, ऍक्च्युली आम्ही सुरुवातीपासूनच घरात राजकारण आणलंच नाही. तर आदेशच्या काय म्हणतो मनापासनं त्या सगळ्या गोष्टी करतो. त्यातनं त्याला एक पैशाचा स्वार्थ नाही किंवा त्यातनं कुठल्याही फायद्याची आमची अपेक्षा नाही सुरुवातीपासूनच. त्यामुळे घरात साधारण तो विषय होत नाही. पण बऱ्याचदा असं होतं की जी बाजू सच्ची आहे त्या बाजूलाच आदेश नेहमी उभा राहिलेला आहे. त्यामुळे आम्ही उद्धव साहेबांबरोबरच आहोत आणि तेच राहणार आहोत, कारण आम्हाला त्यांची बाजू जास्ती पटती आहे. पण बायको नवऱ्याला नेहमी विचारत असते की खरं सांगा ना की काय झालं. तुम्ही कधी प्रयत्न केला? काय खरं सांगा, काय झालं, कसे गेले लोक गुवाहाटीला, असं काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला? नाही, त्यांनी उत्तर दिलंय की मी विचारलंय. त्यांनी उत्तर दिलं की मी हे विचारलं. तसं काय हे विचारलं होतं का? स्त्री स्वभाव आहे हा. नाही, मी कशाला विचारते. ते टीव्ही वरती तुम्ही लोकांनी इतकं ते उलगडून आम्हाला सांगितलं होतं की लोक शॉर्ट्स मध्ये बसलेले पण आम्हाला घरी बसून दिसत होते. अजून काय विचारायचंय? मग तुम्हाला सेटवर विचारलं का कोणी? नाही, एवढं डेअरिंग नाही कोणाचं. नाही, पण आम्ही राजकारण आम्ही राजकारणी नाही आहोत. आम्ही मोकळ्या मनाचे, स्वच्छ मनाचे, जे सांगू ते करणारे आहोत. मला तुमचं राजकीय मत जाणून घ्यायची आज. खरं तर माझा प्रश्न असा आहे की राजकीय महिला आरक्षण आहे महाराष्ट्रात, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण आहे, अनेक ठिकाणी महिला सरपंच बसतात, नगरसेविका असतात. पण आपण खूप वेळा बघतो की त्यांचे पती, मुलगा, नवरा म्हणजे हे कारभार बघतात. अगदी फ्लेक्सवर सरपंच महिला असली तरी त्याच्या पतीचा फोटो ग्रामीण भागात आपण बघतो. तर मला तुमच्या चौघींची मतं जाणून घ्यायची आहेत की राजकारणात ही जी गोष्ट आहे, खरं तर आपण जरी सिनेमात घराणेशाही महिलांना जरी संधी दिली गेली तर कुठेतरी काम पुरुष मध्ये येतो किंवा घरातूनच पुरुष येतो. मला असं विचारायचंय, सिनेमातली लोक सुद्धा यावर व्यक्त व्हायला हवे असं माझं मत आहे. त्यामुळे ही जी गोष्ट आहे की महिलांना तुम्ही संधी दिली आहे तर त्यांना काम करू द्या. अगदी पती असेल, मुलगा असेल, तुम्ही मध्ये येऊ नका. तिला तिचं स्वातंत्र्य आहे, ती सरपंच आहे, ती जिल्हा परिषद सदस्य आहे, तर तिला काम करू द्या. यावर मला तुमची थोडक्यात मतं जाणून घ्यायची. कुठल्या महिलेला जाऊन आम्ही महिलेच्या पुरुषाला जाऊन आम्ही सांगायचं की तिला काम करू दे म्हणून? एकूणच जे बघणार आहेत त्यातले बहुतांश असे राजकारणी तसा सिनेमा केला तर आम्ही नाही. मला तर उलट वाटतं अशा प्रकारचे सिनेमा आतापर्यंत आले आहेत. बऱ्याचदा ही गोष्ट मांडण्यात आलेली आहे मोठ्या पडद्यावरती सुद्धा, की मला वाटतं पंचायत नावाची जी सिरीज होती त्याच्यात तर अगदीच हा विषय छान मांडला होता त्यांनी. मला स्वतःला असं वाटतं की हे ना प्रत्येक बाईनेच ठरवायला पाहिजे की खरंच माझा जो अधिकार आहे किंवा मला जे कार्य करायचंय तो अधिकार मी त्या पुरुषाला द्यायचा का? आज माझी आहे ना ती ड्युटी. तुम्ही मला सरपंच म्हणून जर बसवले, चुकत का होईना, पण मी काम करणं अपेक्षित आहे ना लोकांना. अशा वेळेस जेव्हा पुरुषाला, नवऱ्याला, भावाला, मुलाला त्या बायका तेव्हा त्यांचं स्वत्वच घालवून बसतात ना त्या. म्हणजे आता एक साधं मला उदाहरण द्यायचंय की आता आमच्या इंडस्ट्रीमध्ये काही बायका प्रोड्युसर आहेत, जसं आता सुचित्रा आहे किंवा आमची मंजिरी आहे, सुबोध भावेची बायको. तर आता ह्या ज्या नाही, स्पेशली ह्या की ही ऍक्ट्रेस पण आहे, हिने बघितलं, हिने पण मालिकांमध्ये काम केलंय किंवा आदेशचं वेगळं एक स्थान आहे. पण तरी सुद्धा आदेशीच्या कामात ढवळाढवळ केलेलं मी कधी ऐकलेलं नाही. ही स्वतः सगळं हँडल करते. जे काय ते काय प्रॉफिट तोटा जे काय असेल ते तिचं आहे. आता तिचा मुलगा आला पण तो मुलगा वेगळं करतो, पण तिने स्वतःने उभं केलंय ना, तिने स्वतःने उभं केलंय. तर आता आमच्याकडे मंजिरी सुबोध भावे, तिने आतापर्यंत 2 उत्तम प्रोडक्शन केली, त्याच्यामध्ये सुबोध भावेने कधी ढवळाढवळ केली नाही. सेटवरती आम्हाला सगळ्यांना भेटायचं इतकंच, पण सगळं मंजिरीने हँडल केलं. आणि आमची तर लॉकडाऊनमध्ये झाली सिरियल शुभमंगला ऑनलाईन, आणि त्यावेळेला आधी आम्ही गोव्याला गेलो शूटिंगला, मग तिकडनं आम्हाला हकलवलं, मग आम्ही गेलो सुरतला. तर हे जे काय सगळं आहे ते तिने हसतमुखाने तिच्या डोक्याने तिने सगळं सॉल्व केलं. आणि कधीच कुणाचे पैसे अडलेत किंवा कुठे काही, आम्ही जिथे हॉटेलमध्ये होतो तर त्याने सांगितलं की नाही मग तुमचा GST नंबर लागेल आम्हाला. तर हे सुद्धा तिने मॅनेज केलं की तात्पुरता GST, हे सगळं नवीन आलं होतं तेव्हा. खरं तर मला कुठेही घाबरली नाही त्याच्या बाबतीत, किंवा तिने कुणाचं सुबोधचा आधार नाही केला, त्याच्या नावावर तिने काही केलं नाही.
अजून सुद्धा तिला नवीन मालिका मिळून लढते ती स्वतः. तिने सुबोधचा वापर नाही केलाय की तू जरा चॅनलमध्ये बोल ना, असं नाही केलं. तर तसंच ह्या बायकांनी सुद्धा स्वतः लढायला पाहिजे. आणि बायकांनी खरंच जर स्वतः जे काम स्वतःला दिलंय ते केलं ना, तर भरपूर करप्शन आणि खोटेपणा हा खरंच संपेल. कारण त्यांचा फोकस बायकांचा जे काम दिलेलं असतं त्यावरच असतो. असा इतर करप्शन मला एकच वाटतं, महाराष्ट्रात सगळ्या खंबीर बायका असतात. शहरापेक्षा गावागावांमधलं बायका जे असतात ते जास्त खंबीर, आपल्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करत असतात. नवऱ्याला वाटेल ते बोलून त्याला गप्प करतात, कधी मार सहन करतात, पण उलटी देऊन पण ठेवतात. खरंय, इतक्या स्ट्रॉंग आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्रात राबडी देवी जन्माला नाही आली की मी गेलो तर माझ्या खुर्चीवर तू बस म्हणून, असं आपल्याकडे होऊ देणार नाही आपण कोणी. इतके मिंधे पण नाही होत कोणी. त्यामुळे आपला महाराष्ट्र खूप प्रगत आहे त्या दृष्टीने. तर नक्कीच थोडासा सिरियस प्रश्न होता, सगळे सिरियस झालेत म्हणून थोडस आता राजकारण म्हटल्यावरती थोडा सिरियस गेमच होतो. सिरियस पेक्षा त्यांचा चेहरा बघा, घरातला अनुभव येतो. तर मी एक छोटासा गेम खेळतोय. नाही हल्ली काय झालं माहिती ना, आम्ही कलाकार जरा काही खुट्ट झालं की लगेच ट्रोलिंग होतं आणि ते नको असतं. म्हणजे बॅड पब्लिसिटी आम्हाला नको आहे. आणि त्याच्यामुळे पद्धतीने मांडल्या जातात गोष्टी. नकोच मग त्याच्यापासून आपण चारात लांब. आणि आदेश पॉलिटिक्स मध्ये कोणी सांगितलं तुम्हाला? मला म्हणजे हा प्रश्न, समाजकारण वेगळं, राजकारण म्हणजे एखाद्या पक्षात ते सक्रिय, त्या अर्थाने मी राजकीय पक्षाचा प्रश्न होता. नाही एकदा उभाही राहिला होता मी निवडणुकीचा प्रश्न त्यामुळे मुद्दा विचारला नाही. तुम्हीच लोकांनी पाडला. शिवाजी व्यक्त होणं या अर्थाने मी म्हणतोय की आपण दक्षिणात्य चित्रपटांमध्ये जातो तेव्हा तिथली जी अभिनेते किंवा अभिनेत्री असतात त्या सोशल गोष्टींवर खूप व्यक्त होत असतात. तर मराठी सिनेमातही त्या गोष्टी हळूहळू व्हायला लागल्यात, लोक व्यक्त होत आहेत. महाराष्ट्रात तर खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत. त्या अर्थाने मी तो प्रश्न विचारला होता की व्यक्त होणं. मुळातच काय माहिती, तिकडची लोक त्यांच्या भाषेशी इतके हे आहेत, इमान राखून आहेत ना, की त्यांना, मी इंग्लिश सिनेमा बघितला, मी ह्याच्यात मोठेपणा नाहीये, माझा सिनेमा मी जाऊन बघितलाय, तिथेच आपली गोम आहे ना. माझा प्रश्न जोडून तोच आहे की मराठी कसं आम्ही मनकवड्यावर बघा, मला बरोबर काय तुमचे प्रश्न काय. नाही मराठी भाषा ही जगात अगदी 4थी 5वी भाषा आहे जी जास्त संख्येने बोलली जाते. पण मराठी सिनेमा म्हणजे कुठलाही सिनेमा आणि तिथली स्थानिक भाषा असं एक समीकरण असतं आणि त्यानुसार चित्रपट हिट ठरणार की नाही ठरत असतं. मराठी भाषा इतक्या मोठ्या प्रमाणावर बोलली जाते पण तरीही प्रेक्षक तितका चित्रपटगृहात येत नाही. तुम्ही आता अनुभवी आहात, सगळे अनेक वर्षांपासून चित्रपट करता, तर प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल की मराठी सिनेमा चालण्यासाठी किंवा आणखीन पुढे जाण्यासाठी 100 कोटी 200 कोटी इथपर्यंत जाण्यासाठी काय करायला हवं? मराठी भाषिकांनी आपल्या भाषेचा अभिमान धरावा. आपले संस्कार, आपली संस्कृती, आपली भाषा, आपले विचार, आपले पारंपरिक म्हणजे ज्ञानेश्वरीपासून सगळं, शिवाजी महाराजांचा उदो करूनच नाही चालणार. तर मराठी भाषेवर प्रेम करा. मराठी भाषेत अनेक चित्रपट बनतात, मराठी भाषेत नाटकं उत्तम आहेत, मराठी साहित्य एवढं आहे. त्या सगळ्याकडे तुम्ही वाचा, जा, त्याचा लाभ घ्या आणि कुटुंबाला घेऊन जा, मुलांना त्यातच मोठं करा. आमच्या लहानपणी आमच्या आईवडिलांनी हाताला धरून 2-2 रुपयाची तिकीट काढून नाटकं दाखवली आहेत आम्हाला, म्हणून आम्हाला नाटकाची आवड निर्माण झाली. सिनेमे बघितले, प्रभातचे सगळे जुने सिनेमे मला अजून आठवतात बघितलेले. तर हे तुम्ही आईवडिलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण दाखवलं तरच त्यांची प्रतिभा, सगळाच एक माणूस म्हणून विकास होईल, एक मराठी माणूस म्हणून त्याला एक अभिमान वाटेल. आणि त्याच्यासाठी चित्रपट हे माध्यम तुम्हाला समोर आहे आणि तो चित्रपट मोठ्या पडद्यासाठी तुम्ही बनवला आहे. त्या मोठ्या पडद्यावरती तो बघा, तुमच्या मोबाईलवर नका बघू आणि ॲपवर पण नका बघू. आणि आपल्याकडे खूप वेगवेगळे विषय येतात, खूप प्रगल्भ आहे आपल्याकडे, खूप वेगवेगळे विषय नाटकातून येतात, सिनेमातून येतात. तर तुम्ही थिएटरमध्येच जाऊन बघितलं पाहिजे. ते 3 तास तुम्ही त्या बंदिस्त खोलीत राहिलात ना तर तुम्हाला त्याचा इफेक्ट कळेल. त्याच्यावरती इतके लोक मेहनत घेतात. आज एक सिनेमा बनवण्यासाठी किती लोकांची मेहनत असते त्याच्या मागे. चांगला का वाईट हा भाग वेगळा आहे, तो तुम्ही जाऊन तर बघा. पण चित्रपटगृहात जा तर, आणि जाऊ आपण नंतर एका आठवड्याने जाऊ असं करू नका. जर पहिल्याच आठवड्यात तुम्ही हाऊसफुल केलात ना तर तुमचा सिनेमा 3-4 महिने अजून राहील आणि मग आपल्याला मल्टिप्लेक्ससाठी भांडण नाही करायला लागणार, मग आपल्याला मोर्चे नाही काढायला लागणार. त्यांना द्यावंच लागेल आपल्यासाठी, आपल्याला हे करायला लागेल. हे प्रेक्षकांनी हे जे पाठी उभे आहेत ज्यांच्यातले शेवटचा मराठी सिनेमा कुठला बघितला सांग मला तू? सायराट बघितला नाही, शाहीर, वेड.
आहे म्हणजे वेड वेड थिएटरमध्ये जाऊन पण थिएटरमध्ये जाऊन बघा. कारण असं होतं ना आपलं की जाऊया चल काय फरक पडतो, मला हिंदी बघायचं आहे. अरे आधी आपला तर पुरेपणा मग आपल्या मातृभाषेत आणि मग तो हिंदी किती वाईट सिनेमा असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये मग अख्ख्या कुटुंबाला घेऊन जाणार, पॉपकॉर्न घालणार, त्याच्यावर खर्च करणार, ते सगळं चालतं. फक्त मराठी सिनेमा तसं करू नका. म्हणजे आमच्याच सिनेमा पुरतं नाही म्हणत आहे. आता ह्याच्या पुढे जेवढे जेवढे सिनेमे येतील तेवढे तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा आणि पहिल्याच आठवड्यामध्ये तुम्ही जर गर्दी केली तर पुढे अजून चालू शकेल. माझा एक अगदी शेवटचा एक गेम खेळूया आणि आपण हा संपूया सेगमेंट. तुमच्यापैकी मी काही प्रश्न विचारतोय, फक्त तुम्ही बोट दाखवा त्या व्यक्तीकडे. तुमच्यापैकी राग कोणाला लवकर येतो? मुठीच झाले सगळी बोट बंदच झाली. असं फिरते माझ्याकडे का नाही कोणाला मी बघते कोणाला येतो का म्हणून. कोणीच नाही राग नाही. नाही कोणीच नाही. कोणीच नाही. माझ्याकडे बघतोय ते आलाच तर मलाच येईल. तुमच्यापैकी कोणाला येत नसेल पण थोडासा येत असेल तर कोणाला येतं तुमच्यापैकी? नाही आम्हाला राग तर आम्ही बोलून मोकळे होतो. आता कसं आम्ही बोललो. तुमच्यापैकी जास्त खादाड कोण आहे? कोणाला खायला लागतं खूप? पाणीपुरी नाही आली, सॉरी शेवपुरी नाही आली. त्या खायला घालायलाही आवडतं आणि खायलाही आवडतं. तुमच्यापैकी आळशी कोण आहे? सेटवर उशिरा येणं किंवा नाही आळशी उशिरा नाही, तिला कंटाळा आहे. म्हणजे मेकअप करण्यापासून की आता करायलाच हवा का, शूटिंगला जायलाच हवं. आळशी नाही म्हणणार, आळशी नाहीये पण म्हणजे तिचा तर ह्याच्यातला इंटरेस्ट जरा कमी प्रोड्युसर वरती आला ऍक्च्युअली. गाडीत येताना झोपतं वगैरे कोण? नाही मी तर कधी दुपारी का बघताय? पण आम्हाला काल उशीर पण झाला होता त्याच्यामुळे सेटवर रिटेक कोणी जास्त घेतले? कोणीच नाही. सर्वात जास्त हसमुख कोण आहे? म्हणजे काही झालं तरी तो व्यक्ती. दीपा. नाही दीपा खूप असते, खूप असते ती कोसळते. पण म्हणजे असं काही झालं तरी तूच आहेस. काही झालं तरी असं सगळ्याच आहोत पण खरंच सगळ्यात अशा एकमेकींना सांभाळून घेतात बहिणी सगळ्या. तुमच्यापैकी खोटं कोण बोलतं बाबा की इथे आले सेटवर पोहोचते? मोबाईल हे खोटं बोलण्याचं उत्तम साधन आहे. त्यामुळे नाही पण असं आम्ही नाही पण खरं तेच सांगतो हल्ली गुगलवर सगळं कळतं. आम्ही जरी सांगितलं की आम्ही त्या गुगलवर बघेल आणि सांगेल की घरी असून सांगणार आहे की आत्ता पोहोचतोय 5 मिनिटात पोहोचतोय. असं जर आम्ही केलं असतं तर आम्ही इंडस्ट्री इतक्या वर्ष कामच केलं नसतं. या बहिणी अगदी एकजूट आहे यांच्यात. म्हणजे बोट दाखवायचा संबंध देत नाही एकमेकांना. नाही पण खरं आहे ते खरं आहे. पण जे खरं आहे तेच आम्ही बोलतोय. शेवटचं की उखाणा घ्यायचा आहे प्रत्येकीला. मंगळागौर तुम्ही केली अगदी झालं लॉकडाऊनच्या अगोदर केले त्यामुळे आता सगळं गेलंय. पाऊस पण पडतोय त्याच्यात वाहून गेलं. उलट पावसाळ्यात सुचतात तर त्यामुळे उखाणे प्रत्येकाने एक घेऊन मग बघू एखादा नवऱ्याचं नाव घ्यायचं का सिनेमातल्या नवऱ्याचं नाव घ्यायचं? सुचतात तर मग म्हणून दाखव बघू. मी मग तुला सुचतात ना. तुझं नाव काय? नाही आम्ही पुरुषांना प्राधान्य देतोय. महिलांचं प्राबल्य आहे. अरे बाई पण भारी आहे ना. बाई पण भारी आहे. तू पहिला घे मग आम्ही. मी लग्नात पण घेतला नव्हता त्यामुळे मला आठवत. तसंच आमचं पण आहे. तुम्ही घ्या तुमच्याकडून मी शिकेल. हा बरं घे सुरू कर. काय असं रॅन्डम कुठलाही घ्यायचा असं कसं येईल? येत तर नाहीच आहे. जिला येतोय देवाकडे प्रार्थना. ऋषीच जन्मोजन्मी नवरा हवा. जगातलं अंतिम सत्य एकच. बाई पण भारी देवा. क्या बात आहे. नाही माझ्याकडे वेळ अजून असं जायचं ना. केदार शिंदे दिग्दर्शित चित्रपटाचं नाव आहे बाई पण भारी देवा. आदेश बांदेकर हाच नवरा मला जन्मोजन्मी कॉपी केली. आता हे दादा उत्तर मिळालं. कोण चिटिंग करतो? उत्तरच मिळालं त्यांना. मला एकदम असं सुचलं. अरे प्रमोशन पण झालं आणि उखाणाही आलाय. मग आता दोघी राहिल्यात. तू घ्या दे मोठी आहेस की नाही. अश्विन बरोबर सिनेमा पाहायला सायको. ऋतिकचं नाव घेते शिरीष गुप्तेंची बायको. क्या बात आहे. म्हणून त्यांनी नाव विचारली दोघांची. आता तुम्ही राहिला. यांनी तिघींनी इतके छान छान घेतलेत तर जबाबदारी. मग काय जबाबदारी वाढली आहे म्हणून माझी. मी पहिला घेऊन मोकळी झाले. अगं पण सुचायला पण लागतं. तू लेखक आहेस. पाणी आपण शेवपुरी आली आहे का? ती आली तरी शेवपुरीवरचाच घे काहीतरी.
आमच्या ह्यांचे किस्से आहेत भारी, आमच्या संजय रावांचे किस्से आहेत भारी, केदार शिंदे यांनी निर्मित केला बाई पण भारी. आणि देवा कुठे गेला? देवा कुठे काही गेला? पण मला वाटलं आमच्या यांचे मला वाटलं आमच्या संजयचे किस्से आहेत लय भारी. चला आता खाऊया शेवपुरी. मी म्हटलं अशी पुरी बोलला बाई पण भारी देवा कुठे गेला? ठीक आहे ना, ते देवा तिकडे गेलं शेवपुरी. बाई पण भारी. अशा प्रकारे शेवपुरी पण आलेली आहे आणि तुमच्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. तो हिट हो, सुपरहिट हो आणि मराठी सिनेमा असाच पुढे जावं जसं आपण सगळ्यांनी बघायचं आहे. सगळ्यांनी आणि बघायचं एकट्या एकट्याने बघायचं, सगळ्यांनी घेऊन जायचंय. सगळ्यांनी तिकीट काढून घरच्या लोकांना बरोबर घेऊन, बॉयफ्रेंड, नवरा, जे कोण असेल ते, पुन्हा जे कोण असतील ते, मित्र मैत्रिणी. नक्की आम्ही चित्रपट सुद्धा बघू. तुम्हाला देखील शुभेच्छा. आणि आज आपण उखाण्यांवर आणि शेवपुरीवर थांबतोय. धन्यवाद.